श्री स्वामी समर्थ. कशा सर्वजण चांगले असाल तर स्वामींच्या कृपेने सर्वांना आनंदी जीवन मिळावे स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज श्रीकृष्ण लीला पाहण्यासाठी आलेलो आहे, कारण शेजारीच गावामध्येच म्हणजे केडगावमध्ये अहिल्यानगर येथे केडगावमध्ये सातपुते परिवारांनी खूप छान आयोजन केलेलं आहे. तर सातपुते परिवारांकडून सर्व भाविक भक्तांसाठी श्रीकृष्ण लीला आयोजित केलेली आहे. तर खूप सुंदर असं नियोजन केलं होतं त्यांनी. तर तेच तुमच्याशी थोडंसं शेअर करणार आहे. आणि रोज सर्वांना श्रीकृष्ण लीलेचा आनंद घेता येत होता. त्यामध्ये त्यांना 7 ते 9 श्रीकृष्ण लीलेचा सार पाहायला भेटायचा, ऐकायला भेटायचा. आणि त्यामध्ये म्हणजे मनोरंजन पण खूप करत होते महाराज. तर केशव महाराज उखळीकर हे तर माहीतच असतील सर्वांना, श्रीकृष्ण लीला सांगत असतात ते. तर यूट्यूबवर पण असतात ते, त्यांनाच सांगितलं होतं. तर त्यांनी खूप असं छान असं नियोजन केलं होतं, खूप छान अशी अरेंजमेंट केली होती. 7 ते 9 कीर्तन राहायचं म्हणजेच श्रीकृष्ण लीला. आणि त्यानंतर 9 नंतर सर्व भाविक भक्तांना त्यांनी जेवणाची पण सुविधा केलेली होती. तर प्रसाद वगैरे घेऊन जेवण वगैरे करून मस्त असं अरेंजमेंट केलं होतं. तर हे सर्व नियोजन त्यांनी सातपुते परिवारांनी आपल्याला म्हणजे त्यांच्या मुलगा ओमकार सातपुते यांच्या जन्मदिवसासाठी ठेवलेला होता हा कार्यक्रम. 7 दिवसाचा श्रीकृष्ण लीला ही 7 दिवसाची त्यांनी ठेवली होती. कारण मस्त असं त्यांना म्हणजे बाकीच्या ठिकाणी जे पैसे उडवतात त्यांना असं वाटलं की ते श्रीकृष्ण लीला लोकांना ऐकून त्यांना मस्त असं नियोजन अरेंजमेंट करून सर्वांचा आशीर्वाद भेटावा हीच त्यांची इच्छा होती. आणि खरंच खूप छान वाटलं पाहिल्यानंतर, कारण बाकीचे मुलं कुठे पण पैसे उडवतात, पण एवढ्याशा लहान वयात खूप छान अशी म्हणजे सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली सर्व भाविक भक्तांना. आज भाविक भक्त का थोडे नव्हते, बरेच मोठ्या प्रमाणात होते. तर एवढ्या भाविक भक्तकांना मस्त असं मनोरंजन करत होते. मस्त असे टिपऱ्या लेडीज आणि म्हणजे बायका वगैरे आणि पुरुष मंडळी सर्वजण मस्त असं मुग्ध होऊन ही कृष्णलीला ऐकत होते. तर बरं वाटलं, कारण आजकालचे युवा नेते कोणी असू द्या XYZ तर एवढा इंटरेस्ट घेत नाहीत असे म्हणजे कृष्णलीला म्हणा किंवा भागवत कथा म्हणा, कुठेही असू द्या. तर खूप मोठ्या संख्येने इथं भाविक भक्त जमा झाले होते. तर बरं वाटलं पाहिल्यानंतर, खूप मजा आली. आणि खरंच ना खूप छान अशी सांगितली त्यांनी कृष्णलीला. आणि त्यातली त्यात असे छोटे छोटे मुलं घेऊन येत होते बायका ऐकण्यासाठी. आणि त्यांनी अरेंजमेंट पण छान केलेली होती, बसण्याची सुविधा वगैरे सर्व काही. आता तुम्ही तर पाहतच असाल व्हिडिओमध्ये किती छान सुविधा केली होती. तर पहा ब्रह्मज्ञानाची खोल सांगितली, कुठं ज्ञान आहे ओळखण्याची खोल सांगितली. जय स्वरूप सुंदरा हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम ते खायचं. भक्त 1 2 3
उडविला राजेने इंस इंस जखमा अंगाला वर्णी वार उदय भाण्याला उदय भानची समशेर तानाजीच्या पर्यंत घुसली गेली समशेर अवस्था तानाजी जमिनीवर कोसळला उदय भानने त्याला लाथ मारली मरगठ्या हमसे टकराता है असा हैवानासारखा हसणाला मारलं वड्डाणाला ए पड्या मगरीच्या औलादी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माझ्या पोराला लाथ मारून चाललास कुठे रे हेजड्या हिम्मत असेल या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चालगर इतिहासात वर्णन आहे मामानं मारलं उड्डाणाला दात खाऊन केलं वाराला जेवणासाठी रोज एक नवीन आयटम असायचा आणि खूप छान मस्त व्हिडिओ केली होती अशा पद्धतीने थोडासा व्हिडिओ त्याच्याशी शेअर केला खूप छान वाटलं रोज सकाळी संध्याकाळी आवडायचं आणि 7 रोजचं रुटीन 7 दिवस छान चाललं होतं आता करमणार नाही कारण कंटिन्यू 7 दिवस झाले होते तर कसं वाटलं म्हणजे नक्की सांगा श्री स्वामी समर्थ